Hello all. Third problem of LIFO method. From the following information of Mahesh Traders Osmanabad ended January 2020. Prepare store ledger account of product A on the basis of last in first out method for the month January. Okay. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला महेश ट्रेडर उस्मानाबाद जानेवारी 2020 या महिन्यातील ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. प्रिपेअर अ स्टोर लेजर अकाउंट. स्टोर लेजर अकाउंट बनवायचं प्रोडक्ट ए ऑन द बेसिस ऑफ लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. लास्ट इन फर्स्ट आउट लिफो मेथड. ओके. शेवट आलेला माल अगोदर इश्यू करायचा किंवा अगोदर वापरायचा ह्या पद्धतीने. बघा डेट जानेवारी 2020 पर्टिक्युलर रेफरन्स युनिट रेट पर युनिट. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी बघून घ्यायच्या. जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते डेट वाईज आहेत का. 1 तारीख त्यानंतर 3, 14, 15, 20, 21, 23, 28 आणि 31 जानेवारी मधील हे सर्व ट्रान्झॅक्शन आहेत. तर ट्रान्झॅक्शन सरळ सरळ त्यांनी दिलेले आहेत आणि खाली आपल्याला काय विचारलंय. ठीक आहे, दोनच लाईन मध्ये आपल्याला विचारलंय. लिफो मेथड नुसार हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. 1 जानेवारीला ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे. इथे रेफरन्स नंबर पण यांनी ऍड केलेला आहे. बघा रेफरन्स नंबर जो आहे तो त्या ट्रान्झॅक्शन किती नंबरला ते ट्रान्झॅक्शन झालं हे त्यांच्या रजिस्टरला लिहिलेलं असतं. याचा फारसा इम्पॅक्ट होत नाही, पण लक्षात असू द्या. आपल्याला महत्त्वाचं काय सांगितलंय पर्टिक्युलर मध्ये, किती तारखेला सांगितलंय, युनिट किती आहेत आणि त्या युनिटचे रेट, या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. तर ठीक आहे, सरळ सरळ ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. तर आपण आपला स्टोर लेजर अकाउंट तयार करायला सुरुवात करू शकतो. तर मेथड कोणती आहे. लिफो. बरोबर. मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल, रिऑर्डर क्वांटिटी. आणि सुरुवातीला काय म्हणणार आपण. स्टेटमेंटच्या सुरुवातीला आपण म्हणणार इन द बुक्स ऑफ महेश ट्रेडर्स ओस्मानाबाद स्टोर लेजर अकाउंट ऑफ प्रोडक्ट ए फॉर द मंथ एंडेड जानेवारी 2020. बघा स्टोर लेजर मध्ये पहिला कॉलम आपण घेतो डेटचा, त्यानंतर पर्टिक्युलर, त्यानंतर रिसिप्टचे 4 कॉलम, इश्यूचे 4 कॉलम, बॅलन्सचे 3 कॉलम आणि रिमार्कचा 1 कॉलम. बघा हे ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण कुठे जाणार. पहिल्या ट्रान्झॅक्शन कडे जाणार. पहिलं ट्रान्झॅक्शन 1 जानेवारीला आहे. ओपनिंग स्टॉक सांगितलाय, त्याला काय रेफरन्स नाहीये. ओपनिंग स्टॉकचे युनिट 50 आहे आणि रेट 1.9 रुपयाचा आहे. तर आपण पहिली ट्रान्झॅक्शन एंटर करून घेऊ. तारीख आहे 1 जानेवारी. पर्टिक्युलर मध्ये आपण काय म्हणणार त्याला, ओपनिंग स्टॉक. बरोबर. तर हा ओपनिंग स्टॉक जो आहे तो 50 युनिट 1.9 रुपयाप्रमाणे. मग हा कुठं लिहिणार आपण. ओपनिंग स्टॉक आहे तो आपला बॅलन्स आहे, म्हणून बॅलन्स मध्ये आपण लिहिणार 50 युनिट 1.9 रुपयाच्या रेट नुसार. याचा आपण काय करणार इथे कॅल्क्युलेशन करून टोटल अमाऊंट मध्ये रक्कम लिहिणार. बघा 95 रुपयाचा माल आपल्याकडे बॅलन्स म्हणून शिल्लक आहे. ओपनिंग स्टॉक झाल्याच्या नंतर 1 तारखेची एंट्री झाली. पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. दुसरं ट्रान्झॅक्शन काय 3 तारखेला आहे. बरोबर आहे का नाही. हा बघा हे लक्षात यावं याकरता आपण इथे नंबरिंग पण केली तर चांगलं होऊ शकतं. आपल्याला एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याकडून राहणार नाही. आपण याला काय करू, नंबरिंग करून घेऊ. तुम्ही टिक मार्क करू शकता. आणि 9. बघा पहिलं ट्रान्झॅक्शन आपण एंटर केलंय. ओके. आता आपल्याला कोणतं ट्रान्झॅक्शन एंटर करायचं. 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन. 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला तारीख किती आहे 3 तारीख. झालेलं काय रिसिप्ट, आपल्याकडे माल आलेला आहे. रेफरन्स 21 आणि युनिट 400 आणि 2 रुपयाप्रमाणे. बघा आता या ठिकाणी त्यांनी हा रेफरन्स नंबर वाढवला, त्यामुळे आपल्याला एवढं सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम जर डोळ्यासमोर असेल, नोटबुकमध्ये जर आपण समोरासमोर प्रॉब्लेम लिहिला असेल, डाव्या बाजूला प्रॉब्लेम लिहायचा आणि उजव्या बाजूला जर सोडवला तर मग गोंधळ जास्त होत नाही आणि व्यवस्थितरित्या प्रॉब्लेम सोडवता येतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. 3 तारीख रिसिप्ट झालंय 21 रेफरन्स नंबर 400 युनिट आणि 2 हा रेट आहे.
आता आपल्या स्टोर लेजरला आपण एंट्री करणार. तारीख किती होती? 3. घडलेलं काय होतं? रिसिप्ट, बरोबर, म्हणजे आपल्याला माल आला. त्याचा GRN नंबर, जनरल रजिस्ट्रेशन नंबर किती आहे? 21. माल किती क्वांटिटीत? 400 क्वांटिटीत. किती रुपयाप्रमाणे? 2 रुपयाप्रमाणे. 400 गुणिले 2, 800 रुपयाचा माल आपल्याकडे रिसिप्ट झालेला आहे. तर इथे सरळ आपण काय करणार? रिसिप्ट असल्यानंतर आपल्याला फार काय करायचं नाही. अगोदरचा जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज आपल्याला काय करायचा? कॅरी फॉरवर्ड करायचा, कॅरी ऑन करायचा किंवा कॅरी डाऊन करायचा. तिन्हीपैकी काही शब्द तुम्ही वापरू शकता, जो तुम्हाला सोयीस्कर वाटतो. बघा, हा जो बॅलन्स आहे 1 तारखेचा, तो आपण पुढची जी तारीख आहे 3 तारीख, त्या 3 तारखेला म्हणजे 3 तारखेच्या दिवसाला तो काय केला? पुढे कॅरी केला, बरोबर आहे की नाही? हां, मग त्याचप्रमाणे आता 3 तारखेला नवीन माल आलाय आपल्याला, बरोबर. जो नवीन माल आला तर तो नवीन माल आपण काय करणार? बॅलन्समध्ये ॲड करून घेणार, बरोबर आहे की नाही? परंतु नवीन ओळीला आपण तो ॲड करणार का? कारण त्याचा रेट जो आहे तो रेट वेगळा आहे आणि नवीन आलेला माल नवीन एंट्री आपण करत असतो. 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं आणि 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं, बरोबर. आता 2 नंबरच्या नंतर 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे, बरोबर. 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन किती तारखेला झालेलं आहे? 14 तारखेला झालेलं आहे, बरोबर. 14ला काय झालंय? रिसिप्ट झाले. 22 नंबर रेफरन्सने 250 युनिट आले आणि 2.1च्या रेटनुसार आले, लक्षात ठेवा. चला, आता तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 14 तारखेला घडलेलं आहे, रिसिप्ट झालेलं आहे. 22 त्याचा जनरल नंबर आहे. त्यानंतर 250 क्वांटिटी, त्या 250 क्वांटिटी किती रुपयाप्रमाणे आहे? 2.10 रुपयाप्रमाणे आहे. म्हणून मग यांचा गुणाकार किती होईल? करून बघू. 525 रुपयाचा माल आलेला आहे. आता इथे पुन्हा आपण काय करणार? अगोदरचा जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज काय करणार? कॅरी ऑन करणार. त्यानंतर दुसऱ्या 3 तारखेचा बॅलन्स कॅरी ऑन करणार आणि आता 14 तारखेचा जो अजून माल आपल्याला रिसिप्ट झालेला आहे, आपल्याकडे आलेला आहे, तो सुद्धा काय करणार? आपण बॅलन्समध्ये लिहून घेणार, बरोबर आहे की नाही? हां, 1 मिनिट. आता इथे बघा, माझ्याकडून GRN नंबरच टाकण्यात गेला, असं होऊ शकतं. म्हणून काय करायचं? लक्ष ठेवायचं. क्वांटिटीच्या ठिकाणी क्वांटिटीच लिहायची, रेटच्या ठिकाणी रेटच लिहायचा आणि टोटल त्याची व्यवस्थित मांडायची. बघा, या GRN नंबरमुळं थोडंसं गडबड होऊ शकते, तर अशी होता कामा नाही. ठीक आहे. 14 तारखेचा ट्रान्झॅक्शन आपण एंटर केलं, रिसिप्ट असल्यामुळं तो बॅलन्समध्ये लिहून घेतला. 3 ट्रान्झॅक्शन लिहून झाले. आता 4थे ट्रान्झॅक्शन आपल्याला पोस्ट करायचं. 4थं ट्रान्झॅक्शन 15 तारीख, इश्यू 101 रेफरन्स नंबर, युनिट 300. बघा, तर इथे आपण 14 तारखेच्या नंतर काय करणार? पुढची जी तारीख आहे 15 तारीख, इथे काय झालेलं आहे? माल इश्यू केलेला आहे, बरोबर. माल काय झालेला आहे? इश्यू झालेला आहे. मग इश्यू झाला म्हणून मग इश्यूच्या कॉलममध्ये आपण काय करणार? त्याचा जो MRN नंबर आहे तो लिहून घेणार, बरोबर. त्यानंतर किती क्वांटिटी इश्यू करायची आहे बघून घ्या. 15 तारखेला 300 क्वांटिटी आपल्याला इश्यू करायची आहे, बरोबर आहे की नाही? 300 क्वांटिटी इश्यू करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणती मेथड आपण वापरतोय? लास्ट इन फर्स्ट आउट. जे सगळ्यात शेवट आलेला माल आहे तो पहिल्यांदा वापरा, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला माल किती द्यायचा आहे? 300 युनिट इश्यू करायचे. आता पहिल्यांदा आपल्याला 1 तारखेला 50 नग आले, 3 तारखेला 400 युनिट आले आणि 14 तारखेला 250 युनिट आले, बरोबर. आता सगळ्यात पहिला आलेला 50 संख्या आहे आणि सगळ्यात शेवट आलेल्या मालाची संख्या 250, बरोबर. तर आपल्याला द्यायचे किती आहे? 300 युनिट इश्यू करायचे. पैकी आता शेवटचा जो माल आलेला आहे तो अगोदर आपण काय करू? इश्यू करू. 525, बरोबर. आता आपल्याला माल इश्यू किती करायचा होता? 300 युनिट. आपण इश्यू किती केला? 250. अजून किती इश्यू करायचा आहे? 50, बरोबर. आता 250 माल वापरून झाला. आता याच्यानंतर लास्ट साईडनी वरच्या बाजूला आपण येणार, बरोबर. म्हणजे लास्ट बस सेकंडला येणार. आता या 400तून किती युनिट द्यायचे? 50 युनिट द्यायचे. तर देता येतील का?
देता येतील 50 युनिट. आता हे 50 युनिटचा रेट 400चा जो आहे तोच इथे आपण घेणार, कारण 400तूनच हे 50 युनिट आपण वापरले. बरोबर. मग 5 दुने 10 म्हणजे किती झाले ते 100. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला 15 तारखेला 300 युनिट इश्यू करायचे होते. तर 300 युनिट इश्यू केले का आपण 250 प्लस 50 300 युनिट आपले इश्यू झाले. ओके. आता आपण काय करणार, बॅलन्सच्या कॉलममध्ये येणार. बॅलन्सच्या कॉलममध्ये आल्यानंतर हा 50 जो बॅलन्स आहे युनिट्स, ते युनिट्स आपण वापरले का नाही वापरले, मग तो काय येणार बॅलन्सला खाली कॅरी होणार. बरोबर. आता हा 400 जे युनिट्स आहेत हे 400 युनिट आपण वापरले का, वापरले. त्यातले किती युनिट वापरले आपण 50 युनिट वापरले इथे बघा. बरोबर. मग इथे काय करणार आपण 400 वजा 50 युनिट. बरोबर. किती युनिट शिल्लक राहिले 400तून 350 राहिले. 400चा जो 2 रुपयाचा भाव आहे तो याला इथे घ्या. 350 गुणुले 2 म्हणजे किती रुपयाचा माल येतो 350 गुणुले 2 म्हणजे तो कितीचा माल शिल्लक आहे ती 700 रुपयाचा. बरोबर. आता इथे लक्ष द्या, आपण इथे काय केलं इश्यू 300 युनिट पूर्ण केले का 250 प्लस 50 पूर्ण केले. बरोबर. त्यानंतर लास्ट इन 250 अगोदर वापरले का वापरले. त्याच्यानंतर लास्ट बस सेकंड 400तून 50 वापरले. बरोबर. आणि बॅलन्स जो लिहायचा आहे तर तो 50 न वापरल्यामुळे आहे तसाच तो कॅरी होणार. 400तून 50 नग वापरले म्हणून 400 वजा 50 350 युनिट इथं शिल्लक राहिले. आणि टोटल इश्यू 300 करायचे होते, पूर्णचे पूर्ण ते इश्यू झाले. बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने आपण इथे ट्रान्झॅक्शन नोंदवले आणि 250 पूर्ण वापरलेले होते. बरोबर. त्यामुळे त्याचा इथे काही विषय नाही. तर अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन इथे आपण नोंदवलं. पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम मोठा वाढलेला वाटतो. बरोबर. का, कारण की इथे GRN नंबर जो आहे किंवा इथे हा MRN नंबर आहे जो गुड्स रिसिव्ड नंबर, बरोबर, किंवा जनरल रिसिप्ट नंबर त्याला तुम्ही म्हणू शकता, हा या कॉलम मधला. बरोबर. हा एक कॉलम वाढला. आणि मटेरियल रिसिव्ड नंबर, बरोबर, हा एक इथे नंबर वाढला. तर या नंबरमुळं काय होतं आपले संख्येमध्ये गोंधळ होऊ शकतो. मग त्याला एक सोपा पर्याय काय, ज्यावेळी तुम्ही हे ट्रान्झॅक्शन्स इथे लिहून घेता, स्टोअर लेजर अकाउंट तयार करता, स्टोअर लेजर अकाउंट तयार करत असताना तुम्ही हा GRN नंबर जो आहे आणि MRN नंबर जो आहे तो सगळ्यात शेवट जरी लिहिला म्हणजे प्रॉब्लेम सोडून झाल्यानंतर तरी सुद्धा चालू शकतो. आणि तुमचा जर गोंधळ होत नसेल तर आता जसा मी लगेच लिहितोय तसं लगेच जरी लिहिला तरी चालेल. बघा, चॉईस तुमची आहे, तुम्ही लगेच लिहू शकता. आणि जर गोंधळ होत असेल तर नंतर लिहिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. यानंतर तुमच्या अशा काही ज्या शंका आहेत तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये टाकत चला. ज्यांनी प्रॉब्लेम बघितला यूट्यूबवरती त्यांनी कमेंट नक्की टाका. त्याच्यावरती लाईक बटन पण दाबा आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना शेअर पण करा. तुम्ही जर कमेंट टाकला तर माझ्या लक्षात येईल की तुम्ही तो प्रॉब्लेम बघितलाय, कारण मला ते समजलं पाहिजे नक्की प्रॉब्लेम कुणी बघितला. प्रॉब्लेममध्ये समजून सांगत असताना माझ्याकडून जर तुम्हाला काही शंका राहिलीच तर ती शंका तुम्ही तिथे कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून मी तुम्हाला त्या कमेंटवरच रिप्लाय देऊ शकल. बघा, आता किती नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण एंटर केलं, 15 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण स्टोअर लेजरला पोस्ट केलं. बरोबर. आता 15 तारखेचं, बरोबर, 4 ट्रान्झॅक्शन झाले. आता 5वं ट्रान्झॅक्शन विचारात घ्यायला हरकत नाही. 5वं ट्रान्झॅक्शन काय आहे 20 तारखेला आहे, रिसिप्ट झाले 23 रेफरन्स नंबरने 400 युनिट 2.3च्या रेटने. या सर्व फिगर लक्षात ठेवा. आणि 5वं ट्रान्झॅक्शन किती तारखेचं आहे 15 तारखेच्या नंतर 20 तारखेचं आहे. काय घडलेलं आहे, रिसिप्ट झालेलं आहे. बरोबर. रिसिप्ट चे जे GRN नंबर जो आहे तर तो GRN नंबर किती आहे 23 आहे. बरोबर. त्याची क्वांटिटी किती आहे 400, रेट किती आहे 2.30. बरोबर. 2.30. आता या दोन्हींचा गुणाकार जर केला तर किती रुपयाचा माल आपल्याला रिसिव्ह झालाय 920 रुपयाचा माल रिसिव्ह झालाय. रिसिप्ट जेव्हा होतं, माल जेव्हा व्यवसायात येतो तेव्हा आपल्याला फक्त तो इकडे बॅलन्स मध्ये लिहून घ्यायचा असतो.
हा लिहित असताना अगोदरचा जो बॅलन्स आहे तो व्यवस्थितरित्या कॅरी ऑन करणं काळजीपूर्वक गरजेचं आहे. बघा त्याचे रेट्स वगैरे व्यवस्थित 50, 1.9 ने 95 रुपयाचा माल आणि 350 माल 2 रुपयाप्रमाणे 700चा आपल्याकडे शिल्लक आहे बॅलन्स. आता आपल्याला जे नवीन रिसिप्ट झालंय तो रिसिप्टचा जो युनिट्स जे आहेत बघा इथे 23 वर आपलं लक्ष जातं, बरोबर आहे की नाही. हा गोंधळ होतो. म्हणून काय करायचं, इथे क्वांटिटीच्या कॉलम मध्ये बघायचं किती क्वांटिटी आता नवीन आली 400 आली आणि कोणत्या रेटने आली 2.3 ने आली, बरोबर. म्हणजे किती रुपयाचा माल आपल्याकडे आता बॅलन्स मध्ये ऍड झाला, 900 रुपयाचा माल बॅलन्स मध्ये ऍड झाला. 20 तारखेची एंट्री जी आहे ती व्यवस्थित आपण पोस्ट केली. आता त्यानंतर 5 ट्रान्झॅक्शन आपण एंटर केल्यानंतर किती नंबरच्या ट्रान्झॅक्शन कडे चाललोय, 6 नंबर. तुम्ही तिथे टिक मार्क करून घेऊ शकता. लक्षात ठेवायचं आता 21 तारीख इश्यू झालेला आहे. 102 रेफरन्स नुसार युनिट 600 आहेत. ओके, तर बघा डेटच्या कॉलम मध्ये 20 तारखेच्या नंतर 21 तारीख, 21 तारखेला काय झालंय इश्यू, बरोबर. आता हे इश्यू किती आहेत बघा, पुन्हा वरती जाऊन बघून घेऊ आपण. इश्यू किती आहेत, 600 युनिट इश्यू आहेत बघा. 600 युनिट इश्यू करायचे आहे या ठिकाणी आपल्याला. आता 600 युनिट इश्यू करत असताना आपल्याला काळजी काय घ्यावी लागेल की आपल्याकडे पूर्वीचा माल किती शिल्लक आहे. आता माल जो शिल्लक आहे तो शिल्लक असताना आपल्याला फिफो असल्यामुळं, लिफो मेथड असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, लास्ट इन फर्स्ट आउट. मग पहिला आलेला माल 50 संख्येत आहे, शेवट आलेला माल 400 संख्येत आहे, बरोबर. आणि आपल्याला द्यायचा किती आहे माल, इश्यू किती करायचा आहे 600, बरोबर आहे की नाही. 21 तारखेला आपल्याला 600 युनिट इश्यू करायचे आहेत. मग आपण काय करणार, इश्यू या कॉलम मध्ये येणार. अगोदर 400 माल आपण काय करणार इश्यू करून घेणार. तो किती रुपयाने, 2.3 ने आहे. त्यानंतर 600 पैकी 400 माल इश्यू केला आपण लास्टचा, लास्ट इन फर्स्ट आउट केला. लास्ट बस सेकंड मधला आता माल आपण विचारात घेऊ शकतो, कारण अजून 600 पूर्ण संख्या देता आलेली नाहीये. 400तून 600 देणं बाकी आहे, बरोबर. 600तून 400 दिले, बरोबर. 600तून 400 माल दिला, तर 600तून 400 दिला, शिल्लक देणं किती आहे, 200 युनिट शिल्लक आहे देणं, बरोबर. आता आपल्याकडे दुसरा जो माल आहे खालून 2 नंबर तो 350, बरोबर. 350तून आपल्याला माल किती द्यायचा आहे, 200 द्यायचा आहे. देता येईल का, आरामात देता येईल. 350तून माल देतोय म्हणून 350चा जो रेट आहे तो रेट किती आहे, 2 रुपये. म्हणून मग इथे आपण काय करणार की ते 2 रुपये रेट या रेटच्या कॉलम मध्ये लिहून आपण इथे टोटल करणार. तो टोटल 400चा तो माल आहे, ठीक आहे. लक्षात आलाय. हा, आता इश्यू करत असताना टोटल किती इश्यू करायचे होते, 600. टोटल 600चे 600 युनिट इश्यू झाले का, 400 प्लस 200 600 युनिट इश्यू झाले. त्याचे रेट पण व्यवस्थित लिहिले आणि त्याचे कॅल्क्युलेशन पण आपण बरोबर केलं. आता इश्यू कंप्लीट झालं. आता शेवट बॅलन्सच्या कॉलम मध्ये आपल्याला बॅलन्स लिहून घ्यायचे. आता खालून वरती हे आपण ट्रान्झॅक्शन विचारात घेतलेले आहेत. आता बॅलन्स लिहित असताना टॉप टू बॉटम आपल्याला यायचंय. तर विचार करायचा 50 मधील काही युनिट वापरले का आपण, 50 मधील कुठलेही युनिट आपण वापरलेले नाही, बरोबर. मग तो बॅलन्स काय होणार आपला तसाच कॅरी ऑन होणार. त्यानंतर बघा 350तील काही युनिट आपण वापरले का, 350तील 200 युनिट आपण वापरले, बरोबर आहे की नाही. हा, मग 350 बघा इथे आपण काय लिहिणार, 350 वजा किती लिहिणार, 200, बरोबर. तर किती या 350तली किती युनिट शिल्लक राहिले, 150. 350ला रेट किती आहे, 2 रुपये. 150 गुणिले 2 बरोबर किती राहिले, 300. बघा त्यानंतर हा जो 400 युनिट आहेत, हे 400 युनिट बघा इथे पूर्णच्या पूर्ण आपण देऊन टाकलेले. म्हणून आता इथे आपण बॅलन्सचा कॉलम मध्ये देखील व्यवस्थित एंटर करून घेतलेला आहे. फक्त इथे काळजी काय घ्यायची का, सुरुवातीला आपण बॉटम कडून माल देतो आणि इथे बॅलन्स लिहित असताना इथे काळजी घ्यायची की हा 400 दिलेलाच आहे, हा संपलेला आहे माल, बरोबर. 350तील माल किती शिल्लक आहे, 150 आणि 50 जो माल आहे तो तसाच शिल्लक आहे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने इश्यू आपण 21 तारखेचे करून घेतले. 21 तारखेला 6 नंबरचा ट्रान्झॅक्शन होतं. त्यानंतर 7 नंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 23 तारखेला आहे. रिसिप्ट झालेले 24
त्याचा रेफरन्स नंबर आहे आणि 700 युनिट आहेत. रेट काय आहे 2.2. लक्षात ठेवा. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. बघा 21 नंतर किती तारीख आली 23. 21 नंतर 23 तारीख. रिसिप्ट 24,700 2.2. काय झालंय रिसिप्ट 24,700 2.20 बरोबर. आता 700 गुणुले 2.20 प्रमाणे याचे रक्कम किती झाली 1540. रिसिप्ट आहे. रिसिप्ट म्हटल्यानंतर काय बॅलन्स आपल्याला इकडे बॅलन्सच्या कॉलम मध्ये कॅरी करायचा बरोबर. यासाठी अगोदरचे जे बॅलन्स आहे ते आपण काय करणार इकडे लिहून घेणार बरोबर आहे की नाही. हां तर ते मी टाईपच करून घेतो. 95 रुपयाचा पहिला माल, त्यानंतर 150 2 रुपयाप्रमाणे 300 रुपयाचा माल शिल्लक आहे. आता नवीन जो आलेला माल आहे बघताना इथे युनिटच्या कॉलम मध्येच बघायचं बरोबर. 700 युनिट नव्याने आलेले आहेत आपल्याकडे. 2.2च्या भावाने ते आलेले आहेत आणि त्याचा एकूण रक्कम जी आहे 1540 रुपये आहे. अशा पद्धतीने 23 तारखेचं ट्रान्झॅक्शन रिसिप्टचं आपण केलं. ओके 23 तारखेची एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. आता 23 तारखेच्या नंतर आपल्याला नेक्स्ट एंट्री विचारात घ्यायची. पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे नंबर 8 ट्रान्झॅक्शन. ओके वी विल टिक मार्क हियर on the 8th transaction 28 January. issue 103 is the reference number and 450 units are there. okay हां तर लक्षात ठेवा 28 तारीख इश्यू 450 युनिट करायचे आहे बरोबर. हां तारीख डेटच्या कॉलम मध्ये 28th डेट. ओके आफ्टर दॅट व्हॉट इज द पर्टिक्युलर issues. okay and issue number is 103. okay and units are 450. rate is 2.20 and total is 450 into 2. ओके हां या ठिकाणी बघा इश्यू 103 करायचे होते. आता लास्ट इन मध्ये सॉरी इश्यू 450 करायचे होते. लास्ट इन मध्ये आपल्याकडे 700 युनिट आहेत बरोबर. 700 युनिट पैकी आपल्याला 450 युनिट डायरेक्ट देता येऊ शकतात म्हणून डायरेक्ट आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे. मग लास्ट कॉलमचा बॅलन्स आता आपण काय करू शकतो ब्रॉट डाऊन करून घेऊ शकतो. सो कॉपी इट फॉर बॅलन्स कॉलम. ओके हां 700 पैकी किती दिले आपण 450 दिले. मग आता इथे 700तून किती माल शिल्लक राहिला 700 वजा 450 बरोबर. 250 युनिट शिल्लक राहिले. ओके व्हॉट इज द रेट ऑफ दॅट युनिट्स 2.2. ओके अँड देन यू हॅव टू मल्टिप्लाय इट विथ द रेट 550 रुपीज अमाऊंट इज रिमेन इन बॅलन्स. ओके आफ्टर 28th इश्यू बघा 28 तारखेचा जो इश्यू केले 450 युनिट ते 700तून केले. टोटल 450 युनिट इश्यू करता आले. ओके त्यानंतर आपण बॅलन्स इकडे राईट डाऊन करून घेतला किंवा कॅरी करून घेतला. नेक्स्ट 28 तारखेच्या नंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे बघा 8 ट्रान्झॅक्शन झाले. 9 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला आता आपण काय करूया टिक मार्क करून घेऊया बरोबर. 31 तारखेला इश्यू 104 रेफरन्स नंबर आणि 220 त्याची काय आहे युनिट्स आहेत. ओके सो राईट डाऊन इन द डेट कॉलम 31st and what is the particular issues are there. okay and what is the number of that issue 104 and how much of units we have to issue total 220 units. okay आता 220 युनिट इश्यू करायचे तर लास्ट इन फर्स्ट आउट आहे. मग लास्ट इन काय 250 250तून 220 देता येतील का यस. सो डायरेक्टली 220 या ठिकाणी आपण देऊ शकतो. या 250तून देणार म्हटल्यानंतर या 250चा रेट किती आहे 2.20 बरोबर आहे की नाही. सो मल्टिप्लाय 220 विथ 2.2. ओके 484
amount is for that issue. ओके, आता इशू आपल्याला जेवढे करायचे होते टोटल 220 ते पूर्ण करून झालेत बरोबर. आता आपल्याला काय करायचं, अगोदरचा जो बॅलन्स आहे तो कॅरी ऑन करून घ्यायचा बरोबर. आता 50 तासाच घ्यावा लागला, 150 तासाच शिल्लक आहे. त्यानंतर 150 नंतर 250 पैकी 220 युनिट आपण वापरलेले बरोबर. मग 250 वजा 220 बरोबर. 250 वजा 220 किती राहिली शेवट शिल्लक बघा इथे, इज इक्वल टू 250 मायनस 220 30 युनिट शिल्लक राहिली बरोबर. या 250तून 30 युनिट आपण आता इथे वापरले, म्हणून 250चा जो रेट आहे 2.2 हा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा. सो मल्टिप्लाय 30 विथ 2.2 रेट इज इक्वल टू 66 रुपीज इज देअर. तर असा बॅलन्स आपला इथे शिल्लक राहिलेला. तर बघा 31 तारखेचं ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 220 रुपये द्यायचे, 220 युनिट्स वापरायचे होते. तर 250 पैकी 220 देता आले बरोबर. आणि इश्यू कंप्लीट झालं. इश्यू कंप्लीट झाल्यानंतर आपण काय केलं, बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतले. 50 150 आणि 250 मधून किती 220 दिले, म्हणून 250 वजा 220 बरोबर 30 युनिट शिल्लक राहिले. अशा पद्धतीने 31 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण करू शकलो. लक्षात आलं. आता बघा वरती पुन्हा आपण प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघूया. प्रॉब्लेम मध्ये जे सांगितलं होतं आपल्याला की स्टोअर लेजर अकाउंट तयार करा, ते स्टोअर लेजर अकाउंट आपण तयार केलं. खाली जे पर्टिक्युलर आहे त्याचा विचार केला आणि त्यानंतर अजून काही विचारलंय का आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये, नाही. आपल्याला दुसरं काही विचारलेलं नाहीये. तर आता आपण या प्रॉब्लेमचे सर्व ट्रान्झॅक्शन्स एंटर केलेले आहे. आता हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालाय. फक्त आता आपल्याला काय लिहायचं, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. बघा व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हणजेच काय, आपल्याकडे शिल्लक असलेला जो माल साठा आहे त्याचे युनिट्स किती आहेत, त्याचा रेट किती आहे आणि त्याचे टोटल अमाऊंट किती आहे, ते टोटल अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लिहायची. तर बघा हे तीनही बॅलन्स आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे बरोबर. हे तीनही बॅलन्स या ठिकाणी जेव्हा आपण लिहून घेऊ तेव्हा आपल्याला त्याची टोटल व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक काढता येऊ शकतो बरोबर आहे की नाही. हा मग या ठिकाणी बघा आपण क्लोजिंग स्टॉक जो या ठिकाणी घेतोय तर त्यासाठी जे अमाऊंट आहे या तीनही रकमेच्या बेरीज या ठिकाणी आपल्याला करावी लागेल बरोबर. तर या तिन्हींची इथे तुम्ही बेरीज करून घ्या. बेरीज करून घेतल्यानंतर तुम्हाला जी एकूण संख्या सापडेल ती आहे आपली व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. तर बघा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण व्यवस्थितरित्या सोडवला. भरपूर प्रॅक्टिस करा, वारंवार व्हिडिओ बघा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा. ज्यांनी स्टडी केलेला नसेल त्यांनी स्टडी करा. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. वारंवार व्हिडिओ बघितला तर तुमची प्रॅक्टिस अजून होईल. ओके, बाय.